राम आणि श्याम हे दोघेही मित्र एका बेकरीवरती काम करत असतात. एके दिवशी काय होतं, त्यांना खूप मोठी ऑर्डर येते आणि मग हे दोघेही मित्र मिळून ठरवतात, की ही ऑर्डर आपण कस्टमरला 10 दिवसांमध्ये डिलिव्हर करूयात आणि ते त्या पद्धतीने कामही सुरू करतात. पण 5 दिवस झाल्यानंतर श्याम आजारी पडतो. श्याम आजारी पडल्यानंतर रामला टेन्शन येतं, की "अरे, आपण तर कस्टमरला सांगितलंय, की आपण 10 दिवसांमध्ये ही ऑर्डर पूर्ण करून देणार. मग आता ही ऑर्डर 10 दिवसांमध्ये पूर्ण कशी होणार?" तुम्ही रामला मदत करू शकता का? रामला ही ऑर्डर पूर्ण करायला अजून किती दिवस लागतील? हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. नमस्कार. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती आणि जर तुम्ही रामला मदत करू शकले नसाल, तर वही काढा आणि विषयाचं नाव लिहा काळ, काम आणि वेग. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत काळ, काम आणि वेग. तर काळ म्हणजे काय? की एखादं काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, त्याला आपण काळ असं म्हणतो. काम म्हणजे काय? की मला कुठलं काम पूर्ण करायचं आहे. मला केक बनवायचा आहे, मला खड्डा खोदायचा आहे. असे वेगवेगळ्या प्रकारची कामं आपण करू शकतो. वेग म्हणजे काय? की कुठल्या गतीनं आपण हे काम पूर्ण करतो, त्याला आपण वेग असं म्हणतो. मग काम बरोबर वेग गुणिले काळ. तर एखादं काम जर मला करायचं, उदाहरणार्थ राम हा एका तासात एक केक बनवतो. बरोबर आहे. तर 5 तासात तो किती केक बनवेल? 5. तर काम हे काळाच्या समचलनात आहे. बरोबर आहे. आणि वेग, वेग कसं? आता श्याम जो आहे तो एका तासात 2 केक बनवतो. म्हणजे दुप्पट वेगाने काम करतो. रामपेक्षा तो दुप्पट वेगाने काम करतो. तर 5 तासामध्ये श्याम हा 10 केक बनवेल. तर होणारं जे काम आहे, जर वेग दुप्पट असेल, तर होणारं काम सुद्धा दुप्पट असेल. तर काम हे वेगाच्या सुद्धा समचलनात असेल. आता वेग आणि काळ, जर एखाद्याला जास्त वेळ लागत असेल, तर तो वेळ केव्हा लागेल? जर तो हळू काम करत असेल तर, कमी वेगाने काम करत असेल तर त्याला जास्त वेळ लागेल. उदाहरण समजायचं जर झालं, एखादा माणूस हा जर वेगाने धावत असेल, तर त्याला लागणारा वेळ एक ठराविक अंतर आपल्याला कव्हर करायचंय. उदाहरणार्थ 100 मीटर जर मला जायचंय, तर तो जर जास्त जोरात धावत असेल, तर त्याला लागणारा वेळ हा कमी आहे. त्या संदर्भात जर बघितलं तर एखादा दुसरा माणूस आहे जो हळू धावतो, तर त्याला लागणारा वेळ हा जास्त असणार आहे. तर वेग आणि वेळ हे एकमेकांच्या व्यस्त चलनात असणार आहे. ह्या बेसिक गोष्टी आहे. ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या, तर पुढचे कुठलंही उदाहरण हे तुम्हाला अगदी सहजरित्या सोडवता येणार आहे. तर आता आपण पहिलं उदाहरण बघूयात. पहिलं उदाहरण काय सांगतंय, की एक पाण्याची टाकी भरायला 40 मिनिटे लागतात. एका टाकीसाठी किती? 40 मिनिटे लागतात. तर 5 टाक्या भरायला किती वेळ लागेल? आता काम आणि वेळ हे समचलनात असतात. तर एक टाकीसाठी 40 मिनिटं म्हणजे एक टाकी भरणं हे एक काम झालं. त्यासाठी 40 मिनिटं लागतात. तर 5 टाकी म्हणजे 5 पट जर मला काम करायचं असेल, तर मला 5 गुणिले 40 बरोबर 200 मिनिटे लागतील. तर याचं उत्तर झालं 200. पुढचं उदाहरण. पुढचं उदाहरण काय सांगतंय, की एक मजूर 6 खड्डे किती तासात खोदतो? 2 तासात. म्हणजे काम आपलं आहे 6 खड्डे. 6 खड्डे खोदणे हे काम आहे. त्यासाठी त्याला लागणारा वेळ हा 2 तास आहे. तर म्हणजे त्याचा एका तासामध्ये तो 3 खड्डे खोदतो. बरोबर आहे? तर त्यांनी पुढे काय विचारलं, की 3 खड्डे खोदण्यासाठी किती वेळ लागेल? मग 2 तासात जर 6 खड्डे खोदतो, तर एका तासात किती खड्डे खोदेल? 3. मग याचं उत्तर 3 खड्डे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. तर इथं उत्तर आलं 60. पुढे बघूयात. पुढचा प्रश्न काय सांगतो, की 10 मजूर
हे रोज 6 तास काम करून एक काम, आपलं एक काम आहे, मी त्याला लेट्स से काम 1 असं करतो. काम 1 जे आहे ते काय आहे, की एक काम ते 12 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे 10 मजूर हे 6 तास काम करतात आणि असे किती दिवस काम करतात, तर 12 दिवस काम करतात. तेव्हा एक काम पूर्ण होतं. आता आपल्याला हेच काम करायचंय. मग दुसरं काम, काम 2 जे आहे ते काय आहे, की 20 मजूर हे 9 तास काम करतात. तर ते किती वेळात? उदाहरणार्थ मी त्याला एक्स दिवसांमध्ये ते काम पूर्ण करतील. पण आता इथे जर बघितलं तर एक काम आणि तेच काम म्हणजे दोन्हीही कामं हे सारखे आहे. त्यामुळं 10 गुणिले 6 गुणिले 12 बरोबर 20 गुणिले 9 गुणिले एक्स. कारण काम 1 आणि काम 2 हे दोन्हीही सारखे आहेत. मग 10 एके 10 इथं 2 आणि त्याच्यानंतर बरोबर 6 गुणिले 12 भागिले 9 गुणिले 2 बरोबर आपलं आलं एक्स. मग 2 6 आणि 1 3 त्रिक 9 आणि 12 भागिले 3 बरोबर 4. मग एक्स बरोबर आलं आपलं 4. तर ज्यावेळेस 20 मजूर 9 तास काम करतील, तर ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला 4 दिवस लागतील. चला, पुढचा प्रश्न काय सांगतोय, की 3 मजूर हे रोज किती 6 तास काम करतात. तर त्यांना एक काम करायला 9 दिवस लागतात. मग आपण परत म्हणूयात, की काम एक जे आहे माझं, त्यासाठी 3 मजूर हे दररोज 6 तास काम करून 9 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतात. आता या कामाच्या 9 पट मग काम 2 जे असणार आहे, ते काय सांगतंय, की पहिल्या कामाच्या 9 पट आहे. म्हणजे काम 1 च्या 9 पट आहे. तर काम 2 काय सांगताय, की किती मजूर आहे? मग काम 2 बरोबर 9 मजूर रोज तितकेच तास म्हणजे किती? आधी 6 तास काम करत होतो. तर 9 मजूर हे 6 तास काम करून किती दिवसात ते करतील? तर 1 दिवसामध्ये करतील. पण आता काम 2 बरोबर 9 गुणिले काम 1 आहे. मग आपल्याला ते इक्वेशन मांडावं लागेल, की 9 गुणिले काम 1 म्हणजे किती? 3 गुणिले 6 गुणिले 9 बरोबर 9 गुणिले 6 गुणिले एक्स. हे आलं आपलं इक्वेशन. मग याच्यामध्ये 9, 9 दोन्ही बाजूने उडून जाईल. त्याच्यानंतर 6, 6 हे पण उडून जाईल. तर आपलं काम जे आलं, सॉरी काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस जे आले ते आले 27. मग 27 आपल्या ऑप्शनमध्ये आहे का? हो. तर जेव्हा एक काम जे होतं त्याच्या 9 पट काम करायला 9 मजूर रोज 6 तास काम करून 27 दिवसामध्ये ते काम पूर्ण करतील. तर पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, की राजू हा एक काम किती 20 दिवसात पूर्ण करतो. तर तेच काम पूर्ण करायला श्यामला 30 दिवस लागतात. तर ज्यावेळेस दोघे मिळून एक काम करतील, त्यावेळेस ते किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तर राजू हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. मग जर मी तुम्हाला विचारलं, की एका दिवसात तो किती काम करेल? तर ते समजून घेण्यासाठी बघा, एक काम करायला जर मला 5 दिवस लागत असतील, उदाहरणार्थ हे माझं एक पूर्ण एक काम आहे आणि हे काम करायला मला 5 दिवस लागताय आणि दर दिवशी मी सारखंच काम करतोय. तर पहिल्या दिवशी मी किती काम करेल? तर 1/5 बरोबर आहे. मी ह्या 5 पैकी फक्त एकच एवढंच काम पूर्ण केलं, तर 1/5 इतकं काम मी पूर्ण केलं पहिल्या दिवशी. मी दुसऱ्या दिवशी जर विचारलं, तर दुसऱ्या दिवशी मी एवढं काम पूर्ण केलं, तर 2/5 एवढं काम मी पूर्ण केलं. तर आता राजू एक काम 20 दिवसात करतोय. तर पहिल्या दिवशी किंवा एका दिवशी तो किती काम पूर्ण करेल? 1/20 एवढं काम राजू एका दिवसात पूर्ण करेल. तसंच सेम काम आहे आपल्याला श्यामला 30 दिवस लागतात. तर श्याम हा एक काम किती 30 दिवसात करतो. तर एका दिवसामध्ये तो किती काम करेल? 1/30. मग आता दोघे मिळून काम करणार आहे म्हणजे एका दिवसामध्ये दोघे मिळून किती काम करतील? राजूचं एका दिवसातलं काम अधिक श्यामचं एका दिवसातलं काम. मग राजूचं एका दिवसातलं काम 1/20 आणि श्यामचं एका दिवसातलं काम 1/30. तर हे झालं. मग याला आता आपल्याला छेदला समान करायला लागेल. सगळ्या छेदांना समान करण्यासाठी मी 20 ला 3 ने गुणलं तर 3/60 येईल अधिक 30 ला 2 ने गुणावं लागेल तर 2/60
60 म्हणजे 5/60 हे आलं. आता एका दिवसात 5/60 काम होतंय. म्हणजे याला जर समजायचं झालं तर 60 खड्डे जर मला खोदायचे असतील, तर एका दिवसात फक्त मी 5च खड्डे खोदू शकतो. बरोबर आहे? तर एका दिवसात जर मी फक्त 5 खड्डे खोदू शकतो, तर मला 60 खड्डे खोदायला किती दिवस लागतील? तर 12 दिवस लागेल. कारण 12 पंचे 60. मग याचं उत्तर काय आलं? 12. आता पुढचा प्रश्न काय आहे? त्याच लाईन्सवरती हा प्रश्न आहे, की नंदा एक काम किती 6 दिवसांमध्ये पूर्ण करते. तर सुनंदा हे काम 3 दिवसात पूर्ण करते. म्हणजे सुनंदाचा वेग जो आहे, तो नंदापेक्षा दुप्पट आहे. बरोबर आहे? मग नंदा एक काम हे किती दिवसात करते? 6 दिवसात. 6 दिवसात करते. तर एका दिवसात ती किती काम करेल? एका दिवसात नंदा 1/6 ठीक आहे. 1/6 एवढं काम करेल. तसेच सुनंदा ही एका दिवसामध्ये किती काम करेल? सुनंदा ही एका दिवसामध्ये 1/3 एवढं काम करेल. मग ज्यावेळेस दोघे मिळून काम करतील, दोघे मिळून काम करणार म्हणजे काय करणार? की 1/6 अधिक 1/3 एवढं त्यांचं एका दिवसातलं काम होईल. मग एका दिवसामध्ये ते 1/2 एवढं काम करतात. मग 1/1 म्हणजे मला टोटल 2 काम करायचं. त्यातलं अर्ध काम ते एका दिवसात करतील. तर पूर्ण काम करायला त्यांना किती दिवस लागतील? 2. म्हणजे इथं सिंपल जर 1/2 असेल तर त्याच्या उलट करून घ्यायचंय. 2/1 बरोबर 2. समजलंय? सोप्पं आहे? हां. तर आता हा प्रश्न तुम्हाला सरावासाठी दिला आहे. प्रश्न काय सांगतोय, की 35 मजूर रोज किती 5 तास काम करतात आणि ते एकूण काम हे 30 दिवसांमध्ये पूर्ण करतात. तर आपल्याला तेच मजूर 25 दिवस काम करणार आहे आणि 10 तास काम करून तर ते किती दिवसामध्ये संपवेल? अशा प्रकारचा प्रश्न आपण ऑलरेडी सोडवला आहे. याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे आणि जर काही डाऊट असला तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तुम्हाला काय वाटतं? यानंतर तुम्ही रामची मदत करू शकता का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.